नमस्कार YouTube फॅमिली. आज आपण जाणार आहोत किल्ल्यांच्या गावात. एक मिनिट, कन्फ्यूज झालात का? महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे जसं पुस्तकांसाठी गाव प्रसिद्ध आहे, तसंच जकातवाडी हे कवितेसाठी गाव प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेलं आपलं छोटंसं गाव म्हणजे आंबवडे बुद्रुक हे प्रसिद्ध आहे किल्ल्यांचं गाव म्हणून. इतिहासाच्या मूकसाक्षीदार असलेल्या गड किल्ल्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आंबवडे बुद्रुक या गावामध्ये गड किल्ल्यांची जोपासना केली जाते. म्हणजेच की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गड किल्ले बनवले जातात. एक मिनिट सांगते तुम्हाला. ते असे की दिवाळीमध्ये भाऊबीज झाल्यानंतर या स्पर्धेला सुरुवात होते आणि या गावातील ज्येष्ठ नागरिकांचं, लहान लेकरांचं, युवका-युवतींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण यांच्यामुळे ही परंपरा जोपासली जात आहे. राम राम मंडळी. तर सुरू करूयात किल्ल्यांच्या गावातील नवीन ब्लॉग. मित्रमैत्रिणींनो, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. चला तर मग, ज्यांच्यामुळे हा सोन्याचा दिवस आपण आज पाहत आहोत अशा मराठ्याच्या राजाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून गड किल्ल्यांची पाहणी करूयात. 1674 मध्ये महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी असं घोषित केलेला हा राजगड किल्ला आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी शेतकऱ्यांची ही 450 वर्ष जुनी परंपरा म्हणजे बैलगाडा शर्यत. 1646 ते 1647च्या सुमारास महाराजांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं आणि हा शाही किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. मुरुमदेव हे राजगडचे पूर्वीचे नाव आणि तब्बल 26 वर्ष या किल्ल्याने स्वराज्याच्या राजधानीचा मान मिळवला आहे. आपल्या सर्वांचा आवडीचा किल्ला म्हणजे मुरुड जंजिरा. या किल्ल्याची माहिती मी नाही सांगणार बरं का, तर आंबवडे बुद्रुक गावातील एक छोटासा मावळा तुम्हाला या किल्ल्याची माहिती सांगणार. तर ऐकूयात आपण त्याच्याच तोंडून गडाची कहाणी. माझे नाव विघ्नेश तुंगुजर. आज मी तुम्हाला मुरुड जंजिरा हा किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले 500 वर्षापासून अरबी समुद्राच्या लाटाछोल्यात एक आकर्षक आणि अजय असा किल्ला म्हणजे जंजिरा अतिशय डोलाने उभा आहे. या किल्ल्याला 21 बुरुज आहेत आणि बुरुजांमधील अंतर 80 ते 90 फूटपेक्षा अधिक आहे. गडाच्या पश्चिमेला त्याच्या खाली एक दरवाजा आहे जो समुद्रामध्ये निघतो, त्याला दर्या दरवाजा असे म्हणतात. याचा वापर संकटकाली किल्ल्याबाहेर पडण्यासाठी केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्यासाठी या किल्ल्याला आधार केला. अवचित गड. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या अवचित गडाची गणना केली जाते. या गडावर जायला 3 वाटा आहेत: पिंगळसई मार्ग, मेंढे मार्ग आणि पडम मार्ग. 1671 मध्ये पट्टा किल्ला मोरू त्र्यंबक पिंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकरता जिंकला व तो स्वराज्यात सामील झाला. या किल्ल्याची आश्चर्यकारक बाब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आयुष्याची शेवटची लढाई लढून 17 दिवस अकोला तालुक्यातील या पट्टा किल्ल्यावर आले. ते विश्रांतीसाठी थांबले म्हणून या किल्ल्याचे नाव विश्रामगड झाले. पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. हे या किल्ल्याचे मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. आणि हो, हाच तो किल्ला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजींचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याबरोबर पुरंदरही पडला आणि 11 जून 1665 साली पुरंदरचा तह झाला आणि 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. किल्ले रांगणा म्हणजे प्रसिद्ध गड. 15 ऑगस्ट 1666 रोजी माँसाहेब जिजाबाईंनी विशेष मोहीम हाती घेतली आणि हा किल्ला ताब्यात घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात हा किल्ला आहे. अतिशय सुंदर आणि हुबेहूब वाटेल असे गड किल्ल्यांच्या प्रतिकृती यांनी उभ्या केल्या आहेत आणि त्यातलाच हा एक किल्ला म्हणजे प्रसिद्ध गड. भोर संस्थानांचे वैभव असलेला गड म्हणजे सुधागड. पूर्वी या गडाला भोरबगड असेही म्हणत. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिव छत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि त्यांनी याचे नाव सुधागड ठेवले.
या गडाचा घेर मोठा आहे. इथे पाण्याचे अनेक तलाव आढळतात. या गडावर टकमक टोक देखील आहे आणि या गडाच्या 2 वाटा आहेत. एक म्हणजे सवाशिणींचा घाट आणि दुसरं म्हणजे नाणदांड घाट. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना, हा पोवाडा तर आपण सगळ्यांनी लहानपणापासून ऐकला आहे. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची लढाई आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या रूपाने आलेले स्वराज्यावरील संकट, अफजल खानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. तोच हा गड म्हणजे प्रतापगड. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. कल्पना करा की हा आजचा दिवस 13 जुलै 1660 आहे. पावनखिंड तथा घोडखिंड ही महाराष्ट्रात पन्हाळगड आणि विशाळगड यांच्यामधल्या रस्त्यात असलेली खिंड आहे. अतिशय अवघड अरुंद असलेली ही खिंड या दोन्ही किल्ल्यांमधलं अंतर कमी करते. आजही तो क्षण आठवला तरी अंगावरती काटा येतो. बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान देऊन घोडखिंडीमध्ये लढत होते, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आंबवडे बुद्रुक या गावातील युवकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण इतकं हुबेहूब सादरीकरण त्यांनी केलं आहे की पाहता क्षणी डोळ्यामध्ये पाणी येतं. ज्या रस्त्याने आम्ही 2 मिनिटं चालू शकलो नाही तिथे आपले पूर्वज लढत होते. ही होती महाराजांची शिकवण, हा होता महाराजांचा विश्वास. आणि दुसऱ्या बाजूला शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर याला तहानीची बोलणी करण्यात गुंतवून ठेवलं. दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद पण बारीक शिवा. राज 2 पालख्या असत्या तर दुश्मनास चकवा देता येईल. नाही माझी राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झाले. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा. बाजी जा राजे, जा. जा राजे. राजा जा तुम्ही. जा राजा तुम्ही जा. राजे, ये दौडू नका, चला. जा राजे, विनंती करतोय, जा. आंबवडे बुद्रुक या गावातील मुली देखील काही कमी नाहीत बरं का. कारण की हा प्रतापगड किल्ला त्यांनीच बनवला आहे. शिवकन्या ग्रुपच्या मुलींनी हा किल्ला बनवला आहे. या आहेत त्या मुली. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. मुलांच्या तोडीस तोड आणि स्पर्धेस योग्य असा किल्ला त्यांनी बनवला आहे. शहाजी महाराजांनी 1636 साली निजामशाहीची पुनर्स्थापना करण्याच्या वेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्ला सुद्धा जिंकला. तो म्हणजे हरिहर किल्ला. यास हर्षगड किल्ला देखील म्हणतात. आणि हा गड चढण्यासाठी आजही कातळ पायऱ्या आहेत बरं का. खूप वर्षापासून चालू असलेल्या या स्पर्धेमध्ये या संघाने मिळवलेली ही पारितोषिकं आहेत. या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. कारण यांचं सादरीकरणच अप्रतिम होतं. यांनी पन्हाळा, पावनखिंड आणि विशाळगड हे एकत्रित करून सादर केलं होतं आणि ही प्रतिकृती त्यांनी उभी केली होती. कमांडो ग्रुप आंबवडे बुद्रुक. पन्हाळा गडावरून पावनखिंड पार करून विशाळगडापर्यंत महाराज कसे पोचले याची हुबेहूब प्रतिकृती यांनी सादर केली आहे. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगला दिलेल्या 23 किल्ल्यातला एक किल्ला म्हणजेच तुंग किल्ला. तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र 1657 मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात परत सामील झाला. तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. तोरणा अथवा प्रचंडगड हा पुणे जिल्ह्यातल्या दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून हा गड प्रसिद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला म्हणजे किल्ला तोरणा. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. या किल्ल्यास 3 तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या 3 बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात 2 भुयारी मार्ग देखील आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे. असा आहे आपला किल्ला विजयदुर्ग. अगदी नयनरम्य आणि हुबेहूब प्रतिकृती आपण पाहू शकता. रायगड जर राजगृह तर लिंगाणा हे कारागृह. या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या शत्रूंना कैदेत ठेवत असत. पिसोळ हा नाशिक जिल्ह्यातील एक किल्ला आहे. हे गड किल्ले फक्त किल्लेच नाहीत तर स्वयंभू मंदिरं आहेत महाराजांची. दुर्गराज राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे 2 किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याच्या बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. अभिमान वाटतो की दुर्गराज राजगड हा शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो तर किल्ले रायगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. हा आहे किल्ला सिंहगड. या किल्ल्याचे आधीचे नाव कोंढाणा होते. हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका चढाई दरम्यान जिंकला होता. या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे. जय श्रीराम युवा मंडळ अंबोडे बुद्रुक यांनी पण दुर्गराज राजगड ही याची प्रतिकृती केली होती. अगदी सुंदर आणि अगदी हुबेहूब. चला आता निरोप घ्यायची वेळ आली. व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचा आवडता गड कोणता होता. धन्यवाद.